कल्याण डोंबिवली महानगरपालिका ने सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत 376 कोटीचा कल्याण डोंबिवलीमध्ये सर्व ठिकाणी सर्व 32 जे रस्ते आहेत प्रमुख रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता करण्याचा योजना राबवलेली आहे। त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। यात नगरसेवक आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे काही अधिकारी हे सगळे सामील आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हे निम्न दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे हे सिमेंटचे रस्ते जास्त काळ टिकणार नाही आणि आमचे रिक्षा चालक, स्थानिक जनता, नागरिक यांचे भरलेले करातून आणि यांच्या पैशातून हा सामाजिक उपक्रम राबवला जात आहे। या जनतेच्या पैशाचा नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे आणि 376 कोटीमध्ये माझ्या मते फक्त 276 कोटीचा भ्रष्टाचार होत आहेत। यात नगरसेवक आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी हे मधल्या पैसे खात आहेत। त्याच्यामुळे हा निकृष्ट दर्जाचा काम होत आहे। संबंधित ठेकेदार हे निकृष्ट दर्जाचं सिमेंट, रेती आणि हे लाद्या बाकीचे हे रेती हे सर्व आहे। मी राजाजी रोडवर उभा आहे। मी आता राजाजी रोडवर बघतोय हे निकृष्ट दर्जाचं काम कसा होतोय याचा आज मी हे करतोय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त मधुकर अडदळ यांच्याकडे मी याबाबत तक्रार केलेली आहे। याची चौकशी व्हावी आणि हा रस्ता किती काळ टिकणार आहे, जनतेच्या पैशाचा कुठपर्यंत उपयोग होणार आहे, जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये याची सर्व या रस्त्यांची आणि या निकृष्ट दर्जा कामाची मधुकर अडदळ हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांनी स्वतः चौकशी करावी आणि या ठेकेदारावरती जर चुकीचं काम आढळल्यास त्या ठेकेदारांवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्याकडनं हे जनतेचे जे पैसे आहे ते पूर्ण वसूल करण्यात यावं।